हॅलो गाईज 31st स्पेशलसाठी मी चिकन फ्राय बनवायचं ट्राय केलं तर पटकन झेप्टोवरून मी हे बोनलेस चिकन मागवलं. त्याला स्मॉल पीसेसमध्ये मी कापून घेतलं बिकॉज त्यांना फ्राय करायचं होतं. फॉर मॅरिनेशनसाठी मी त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद टाकली, 1 टेबलस्पून धनेजिरे पावडर टाकलं, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर टाकली होती, 1 टेबलस्पून मी यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकली बिकॉज थोडा लाल कलर येण्यासाठी. नंतर 1 टेबलस्पून मी यामध्ये गरम मसाला टाकला. अजून थोडं मी तिखट ॲड केलं बिकॉज मला ते थोडं कमी वाटलं. 2 टेबलस्पून मी यामध्ये मीठ टाकलं होतं. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. द मेन इन्ग्रेडियंट वॉज बेकिंग सोडा बिकॉज ते चिकन थोडं सॉफ्ट बनवते आतून. नंतर मी यामध्ये 1 वाटी मैदा टाकला, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलं. नंतर 1 अंडं फोडून मी त्यामध्ये टाकलं होतं. सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून झाल्यावरती आपल्याला याला मिक्स करायचं आहे एकत्र. मिक्स करताना माझ्या लक्षात आलं की मी एक इन्ग्रेडियंट मिस आउट केलं आहे जे की दही होतं. तर मी यामध्ये 2 टेबलस्पून दही टाकलं आणि पुन्हा एकदा त्याला प्रॉपर मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी या चिकनला मॅरिनेट करायला ठेवलं फॉर 1 आवर. चिकन फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं होतं. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मी ते चिकन जे मॅरिनेट झालं होतं आपलं ते मी टाकायला घेतलं. साधारण त्याला नॉर्मल मी ब्राउनिश कलरपर्यंत त्याला मी फ्राय करत होती जेणेकरून ते प्रॉपर शिजावं आणि प्रॉपर कलर त्याला यावा. फ्राय करून झाल्यावरती तुम्ही बघू शकता हे चिकन फ्राय विच वॉज क्रिस्पी अँड टेस्टी. तुम्ही पण ट्राय करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. नक्कीच ट्राय करा. थँक्यू अँड फॉलो फॉर मोर.